नमस्कार मैत्रिणींनो, होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी काय केलं, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती कुकरला लावून घेतली. पाणी थोडंसं भरपूर टाकायचं आहे, म्हणजे कटाच्या आमटीसाठी ते आपल्याला कामात येतं. त्यात काय करायचं, हळद आणि तेल टाकून डाळ शिजायला ठेवून द्यायची. दुसऱ्या साईडला आपल्याला लगेच कणिक भिजवायला घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आहे. आणि कणिक जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. पिठीच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला अशी कणिक भिजवायची आणि एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायची. तुम्ही पातेल्यात ठेवली तरी चालेल. आता एक साईडला आपली डाळ शिजून झाली आहे. ती डाळीचं सगळं पाणी व्यवस्थित चाळणीत काढून घ्यायचं आहे आणि थोडी डाळही काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीसाठी ती उपयोगात येईल. एक साईडला काय करायचं, कढई ठेवायची. कढईत आपण डाळ टाकायची. जेवढी डाळ घेतली तेवढीच आपल्याला यामध्ये साखर टाकायची. डाळ व्यवस्थित घट्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुरण जे आहे ते गरम असतानाच आपल्याला चाळणीने बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळं पुरण इथे चाळणीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आणि पुरण छान असं बारीक झालं की आपल्याला एक साईडला आता तवा ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, वेलची पावडर मी नंतर टाकली, कारण की वेलची पावडर नंतर टाकली ना तर छान वास येतो. काय करायचं, कणिक जी आपली मुरलेली कणिक आहे ती काढून घ्यायची आणि छान अशी पोलपाटावर आपल्याला व्यवस्थित ती मळून घ्यायची. एक साईडला आपल्याला पुरणाचा करायला घ्यायचे ना, तर जेवढा गोळा असेल कणकेचा तेवढाच आपल्याला पुरण भरायचे आहे आणि व्यवस्थित अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. सगळ्या पोळ्या अशाच प्रकारे आपल्याला लाटायच्या आणि व्यवस्थित अशी लाल होईपर्यंत छान अशी पोळी आपल्याला खरपूस शेकून घ्यायची. जास्त घाई करायची नाहीये. व्यवस्थित छान अशी कमी गॅसवर आपल्याला शेकून घ्यायची, म्हणजे पोळी खायला छान लागते ना, अगदी क्रिस्पी लागते. बघू शकताय तुम्ही पोळी आपली किती मस्त क्रिस्पी झाली आहे.